नमस्कार. सुनील कुमार लवटे मागील 50 वर्ष सार्वजनिक जीवनात आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाला किती आयाम आहेत ती संख्या बरीच सांगता येईल. तरीही 6 किंवा 7 प्रमुख आयाम मला विशेष महत्त्वाचे वाटतात. ते शिक्षक प्राध्यापक होते, प्राचार्य होते, हा भाग एक. स्वतंत्र लेखन त्यांनी खूप विपुल प्रमाणात केलं आहे. अनुवाद त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तर ते आहेतच. ग्रंथ संपादनं त्यांच्या नावावर बरीच जास्त आहेत. संग्रहालय, म्युझियम्स त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उभारलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची ओळख मला एक संयोजक म्हणून खूप विशेष वाटते. संयोजकत्व दुर्लभस्य असं जे एक संस्कृत सुभाषित सांगितलं जातं ते मला इथे खूप प्रकर्षाने आठवतं आणि मी त्यांना मागची किमान 10 ते 15 वर्ष जवळून ओळखतोय, त्यांचं काम पाहतोय. आज आपण सुनील कुमार लवटे सरांची मुलाखत घेणार आहोत. मात्र आजची मुलाखत त्यांची फक्त एका प्रकल्पाच्या संदर्भात आहे. त्यांच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत. अगदी 2 अलीकडच्या दशकभरातील खूप महत्त्वाची म्हणजे एक वि. स. खांडेकर यांचं असंग्रहित आणि अप्रकाशित लेखन, त्याचं संपादनाचा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची डझनभर पुस्तकं मराठीमधून हिंदीमध्ये अनुवादित करण्याचा जो प्रकल्प होता त्याचं संपादन आणि संयोजन हे त्यांनी केलं आहे. त्यांचं स्वतःचं पुस्तक एक विशेष महत्त्वाचं आत्मकथन, खाली जमीन वर आकाश. परंतु आज मी या कशाबद्दलही बोलणार नाही आहे, कशाबद्दलही त्यांना प्रश्न विचारणार नाही आहे. आजचे संपूर्ण प्रश्न एका अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचं संपादन मागची 5 वर्ष ते करत आलेत आणि ते म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं समग्र वाङ्मय. तब्बल 18 खंड, 9,500 पानं आणि साधारणतः 1100 पेक्षा जास्त युनिट्स असं हा एकूण प्रकल्प आहे. लवटे सरांना आपल्या या आजच्या कार्यक्रमात, ऐवज या मुलाखतीच्या कार्यक्रमात निमंत्रित करताना, त्यांचं स्वागत करताना मला विशेष आनंद होतोय. आणि म्हणून मी त्यांना अगदी सुरुवातीला पहिला प्रश्न असा विचारेल की लवटे सर, आपण या प्रकल्पाकडे नंतर वळूच, परंतु लक्ष्मण शास्त्री जोशी यांना तुम्ही कधी पाहिलंत, कधी ऐकलत आणि त्यांचा जो काही थोडाफार सहवास लाभला असेल तर त्यातून तुमचं आकलन नेमकं कसं आकाराला आलं? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मी माझ्या तरुणपणापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ऐकत, पाहत, वाचत आलेलो आहे. साधारणपणे मला समज आली 1970-71ला. माझी घडणी त्या काळामध्ये वैचारिक होत होती. विशेषतः राष्ट्रसेवा दल, साधना, अंतर्भारती अशा विचारप्रवाहात माझं शिक्षण आणि माझी घडण आणि खरं म्हणजे कार्याची सुरुवात पण अशा परिवारात झाली. एकीकडे साने गुरुजी, वि. स. खांडेकर, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, यदुनाथ थत्ते या सर्वांना मी वाचत, ऐकत मोठा झालेलो आहे. जेव्हा मी पदवीधर झालो आणि शिक्षक झालो त्या काळापासून आणि नंतर प्राध्यापक झाल्यावर, खरं म्हणजे तर्कतीर्थांना पहिल्यांदा मी ऐकलं ते प्राध्यापक झाल्यावरच. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे महाराष्ट्रातले त्यावेळचे असे गृहस्थ होते की महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनाचा कोणताही मोठा समारंभ असेल तर तो तर्कतीर्थांच्या उपस्थितीशिवाय आणि त्यांच्या व्याख्यानाशिवाय समृद्ध झाला असं महाराष्ट्राला वाटायचं नाही. असा एक काळ होता. त्या काळामध्ये त्यांना ऐकणं म्हणजे स्वतःला विस्तारित करणं, नव्या समजाकडे नेणं, नवी दृष्टी आणि विचार घेणं असं होतं. त्यांची ऐकलेली जी भाषणं आहेत ती भाषणं आज आठवताना माझ्या असं लक्षात येतं की माझं वाचन त्या काळात कमी होतं आणि त्यांना ऐकताना
आपण काहीतरी दिव्य भव्य ऐकतो आहोत असं वाटायचं तो माझ्या जीवनातला काळ होता. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे एकाच नावाने महाराष्ट्रात ओळखले जायचे. खरं म्हणजे ती त्यांची पदवी होती, पण तीच त्यांची ओळख झाली होती. तर्कतीर्थ म्हटलं की दुसरं नाव भारतात आणि महाराष्ट्रात लक्ष्मण शास्त्रींशिवाय नव्हतं. अनेक तर्कतीर्थ होते त्या काळामध्ये. खरं तर म्हणजे तर्कतीर्थ रघुनाथ शास्त्री, कोकजे होते, अनेक मंडळी होती. पण तर्कतीर्थ म्हटलं की एक सूत्रवाक्य यायचं की लक्ष्मण शास्त्री जोशी. हे सूत्रवाक्य महाराष्ट्राला आणि भारताला त्यांनी आपल्या विद्वत प्रचूर लेखनांनी, व्याख्यानांनी आणि प्रबोधनांनी दिल्याची माझी धारणा आहे. अशा या तर्कतीर्थांचा जन्म आहे 1901चा आणि त्यांचा मृत्यू आहे 1994चा. 93 वर्षापेक्षा थोडा जास्त काळ त्यांना आयुष्य लाभलं आणि वयाच्या 23व्या वर्षी त्यांना तर्कतीर्थ ही पदवी मिळाली. पुढची 70 वर्ष हा माणूस महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अगदी केंद्रभागी म्हणावा अशा स्वरूपामध्ये कार्यरत राहिला. तर अशा या तर्कतीर्थांची ओळख प्राचीन आणि आधुनिक या दोन्हीच्या संगमावर उभा असलेला आणि प्राचीन आणि आधुनिक यांना जोडणारा दुवा अशा स्वरूपाची खूप सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये करून दिली जाते. आता हा सगळा प्रकल्प तुम्ही पूर्ण केला आहे याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु ह्या तर्कतीर्थांची आत्ता या क्षणी तुमच्या मनातली काय प्रतिमा आहे? वर्तमानात आपण सगळे ज्या एका अरिष्टातून जात आहोत त्याला मी सांस्कृतिक अरिष्ट, खरं म्हणजे ते धार्मिक अरिष्ट आहे, पण व्यापक अर्थाने आपण त्याला सांस्कृतिक अरिष्ट म्हणू. असंच अरिष्ट गेल्या शतकामध्ये विशेषतः टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी पर्व सुरू झालं त्या काळात देखील या देशामध्ये होतं. तो काळ म्हणजे साधारणपणे आपण असं गृहीत धरू की 1923-25 ते साधारणपणे 50 असा जर कालखंड घेतला तर तो भारत आणि महाराष्ट्र यांच्या जडणघडणीमध्ये धर्म आणि समाज सुधारणांचा काळ होता. धर्म आणि समाज सुधारणांचं काम त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना असं वाटायचं की हा देश धर्म आणि रूढीतून मुक्त व्हावा त्याची बैठक आगरकर, टिळक, महात्मा फुले यांनी त्याच्या पूर्वीच्या शतकामध्ये सुरुवात केलेली होती. पण तर्कतीर्थ ज्या काळामध्ये उदयोन्मुख होत होते त्या काळामध्ये त्यांचं जे आकलन होतं ते अशा कोणत्या खरं म्हणजे पूर्वसुरींच्या प्रभावाने नव्हतं. वाचून त्यांना जी उपजत प्रज्ञा त्यांच्यामध्ये विकसित झाली, दृष्टी विकसित झाली, त्या विकासातून ते पुरोगामी, विवेकवादी आणि बुद्धिवादी बनले. ते नेहमी असं सांगतात की माझे जे गुरुजी होते स्वामी केवलानंद नारायण शास्त्री मराठे म्हणून वाईला एक संस्कृत पंडित होते आणि ते प्राज्ञ पाठशाळा चालवायचे. त्या प्राज्ञ पाठशाळेचं वैशिष्ट्य पण असं होतं की ती त्या काळातली राष्ट्रवादी शिक्षण देणारी शाळा आणि त्या शाळेमध्ये असा प्रयत्न असायचा की इथला विद्यार्थी हा देशाचं स्वातंत्र्य पेलणारा, देशाला स्वातंत्र्य देणारा असला पाहिजे अशा धारणेने शिक्षण दिलं जावं. म्हणजे शिक्षण कशासाठी असा प्रश्न त्या काळी प्राज्ञ पाठशाळेला पडलेला होता. एक उदाहरण त्यातलं असं आहे, विगो विजापूरकर यांनी, कोल्हापूरचे प्राध्यापक, ते तिथल्या राजाराम महाविद्यालयामध्ये शिक्षक होते, त्यांनी कोल्हापूरला समर्थ विद्यालय नावाची राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा ही आगरकर, टिळक यांच्या प्रभावातून सुरू केली होती. त्यांना असं वाटायचं की आपले विद्यार्थी या देशाचं स्वातंत्र्य मिळवून देतील तशा प्रकारची शिकवण ते द्यायची. पण ब्रिटिशांना हिंदीमध्ये ज्याला आम्ही नागवार गुजरना म्हणतो की मिरच्या झोंबायच्या, त्यांचं सगळं काम पाहून त्यांना मिरच्या झोंबायच्या.
ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थानला कळवलं की तुमच्या संस्थानात ही शाळा चालता कामा नये. त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा बाडबिस्तारा गुंडाळला, ते मिरज संस्थानात आले. मिरज संस्थानानं पण ब्रिटिशांनी नामोहरम करून सोडलं. त्यांनी तिथली शाळा बंद केली, तळेगावला आले. तळेगावला तर त्यांच्यावर शस्त्र बाळगणे, कॉन्स्पिरन्सी करणे, षडयंत्र रचणे अशी कलमं लावून ती शाळा बंद करण्यात आली. प्रश्न असा होता की मी ज्या प्रकारचा ध्येयवाद शिक्षणातून निर्माण करू इच्छितो ते शिक्षणच जर दिलं जाणार नसेल तर ती शाळा चालवायची कशाला. म्हणून त्यांनी अशाच प्रकारची शाळा असलेल्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये आपले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आणले. समर्थ विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी प्राज्ञ पाठशाळेत आल्यामुळे एक संस्कृत पाठशाळा राष्ट्रीय पाठशाळा झाली. ते सगळे विद्यार्थी आणि शिक्षक या सगळ्या मंडळींना, म्हणजे तर्कतीर्थांचा मी असं म्हणेन की कायाकल्प कुणी केला तर समर्थ विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी. म्हणजे त्या काळी ते असं म्हणायचे की आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही पांडवांसारखे एकनिष्ठ राहू, आम्ही पांडवांसारखे एक राहू आणि या देशाला ऊर्जितावस्था आणू, अशी प्रतिज्ञा करत ते विद्यार्थी कराड, सातारा अशा अनेक गावांच्यामध्ये प्रभात फेऱ्या काढायचे. मला असा तो सगळा रोमांचकारी काळ वाटतो. म्हणजे एकीकडे गांधीवादाचा विकास होत होता, दुसरीकडे समाजवादाचा विकास होत होता. पहिल्या महायुद्ध ते दुसरं महायुद्ध असा जो महाराष्ट्राचा काळ आहे हा माझ्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जागृतीचा, ती सामाजिक जागृती असू दे, धार्मिक जागृती असू दे, सांस्कृतिक जागृती असू दे, विवेकवादी जागृती असू दे, अंधश्रद्धा निर्मूलनाची जागृती असू दे, अनेक आघाड्यांवर लोक काम करायचे. म्हणजे तर्कतीर्थांना त्या काळात असं वाटायचं की धर्मपरिवर्तन हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. म्हणून ते आणि त्यांचे गुरुजी त्या काळामध्ये छोटे छोटे, म्हणजे मला नेहमी असं वाटतं बघा की क्रांती ही बाबा आमटेंनी म्हटल्याप्रमाणे सीतेच्या पावलांनीच होत असते. ते काय छोटे छोटे प्रयत्न करायचे. म्हणजे तुम्ही 23 साल सांगितलं, 23 सालची घटना वाईतली अशी आहे की वाईत एक छोटी ब्राह्मण सभा होते. ब्राह्मण सभेपुढचा विषय काय की ज्ञातीत विवाह करावा का. आणि ज्ञातीत विवाह करावा म्हणजे काय तर कराडे ब्राह्मणांनी चित्तपावन ब्राह्मणांशी विवाह करावा का, हा त्यावेळचा ऐरणीवरचा प्रश्न. आज असे प्रश्न आपल्याला हसू येतात, पण तो काळ किती कर्मठ होता याचं ते उदाहरण आहे. आणि अशा सभांमध्ये तर्कतीर्थ आणि केवलानंद सरस्वती जायचे आणि सांगायचे की अहो तुम्ही चित्पावन, कराडे, देशस्थ, कोकणस्थ असे काय फरक घेऊन बसलात. सगळ्यांचं रक्त एकच आहे, सगळ्यांचा वर्ण एकच आहे, सगळ्यांची संस्कृती एकच आहे. मिश्र विवाह झाले म्हणून बिघडलं काय. त्या एक ज्ञाती विवाहाला पण समाज तयार नव्हता. समाज असं सांगायचं की तुमचं गोत्र पहा, विवाह करा, तुमचा वर्ण पहा, विवाह करा. त्या काळामध्ये तर्कतीर्थांनी असं लिहिलं आहे की 23 ते साधारणपणे 30 मी 7 वर्ष अनेक ब्राह्मण सभांच्यामध्ये, म्हणजे सोनगीरला धुळ्याच्या जवळ गोव्याच्या गुजरातच्या बॉर्डरवर अशीच एक मोठी धर्मसभा झाली. त्या सभेला तर शंकराचार्य उपस्थित होते. त्या सभेत पण त्यांनी असं सांगितलं की प्रायश्चिताचा विचार आपण अत्यंत उदारमतवादाने केला पाहिजे. त्या काळामध्ये अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलं, समाजामध्ये ज्यांनी मिश्र विवाह केले अशांची अपत्य ही पाप समजली जायची. आणि त्यांना पापातून मुक्तीसाठी आईवडिलांना तर प्रायश्चित घेतलंच जायचं, पण जी आपत्ती होती त्यांना पण पापी मानलं जायचं. ते असं म्हणायचे की तुम्ही यांना धर्मामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करता, पण ते प्रयत्न तुमचे रोगापेक्षा इलाज भयंकर आहेत. म्हणजे तुम्ही सांगणारी प्रायश्चितं
ही परवडणारी नाहीत, तर तुम्ही उदारमतवादाने प्रायश्चित्तात सवलत का देत नाही? तर त्या काळचा पुरोहित समाज हा प्रायश्चित्तामध्ये सवलत द्यायला देखील तयार नव्हता. 1930च्या दरम्यान तर्कतीर्थांना असं वाटायला लागलं की आपण ज्या सनातनी समाजवर्गाला जागं करू पाहतो त्यांना शब्द प्रामाण्याशिवाय धर्म मंजूर नाही. ओके. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्याला आपण एका फाईन मॉर्निंगला असं ठरवलं की आपण दगडावर डोका आपटण्यापेक्षा आपला मार्ग बदलावा, आणि मग ते धर्म आणि समाज चळवळीकडून राष्ट्रीय चळवळीकडे आले. त्यांची ओळख प्रकांड पंडित आणि त्यांनी केलेलं काम प्रचंड हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र तरीही हा प्रकांड पंडित आहे म्हणजे नेमका किती आणि प्रचंड काम आहे म्हणजे नेमकं किती याचा परिचय महाराष्ट्रातल्या भल्या भल्या लोकांना नव्हता आणि आजही नाही. तर अशा या तर्कतीर्थांचं समग्र वाङ्मय करावं असा विचार तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा कधी आला? तर असं दिसतं की डिसेंबर 2018मध्ये तुम्ही हा प्रस्ताव साहित्य संस्कृती मंडळाकडे दिला होता आणि त्याला मंजुरी मिळाली आणि ते काम तुमच्याकडेच 19ला आलं आणि 19 पासून तर 23 पर्यंत म्हणजे पुढची 5 वर्ष तुम्ही या प्रकल्पावर काम करत आला. तर पहिल्यांदा काय समग्र तर्कतीर्थ करण्याची गरज आहे असं तुम्हाला का वाटलं आणि नंतर त्याला मंजुरी मिळणं ही सगळी प्रक्रिया काय होती? खरं म्हणजे मी तर्कतीर्थ एका निमित्ताने 18-19च्या दरम्यान लॉकडाऊनच्या पूर्वी वाचायला घेतला होता. त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये 19च्या दरम्यान मी असं पाहत होतो की वर्तमान शासनाचा उदय सुरू झालेला होता आणि अशी चिन्ह दिसत होती की नवं येणारं सरकार हे सनातनी विचाराचं असेल. 100 वर्षापूर्वी अशा विचारांच्या बद्दल समाज काय विचार करत होता असं म्हणून मी तर्कतीर्थ वाचायला घेतला. विशेषतः त्यांची 2 पुस्तकं, म्हणजे आजही तुम्ही महाराष्ट्राला असं विचारलं की तर्कतीर्थांनी काय लिहिलं तर 2 पुस्तकाशिवाय 3रं पुस्तक महाराष्ट्रात सांगता येत नाही. एक वैदिक संस्कृतीचा विकास ज्याला साहित्य अकादमी मिळालं आणि अनेक भाषात ते भाषांतरित झालं, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये, आणि दुसरं हिंदू धर्माची समीक्षा. ही दोन्ही पुस्तकं मगाशी तुम्ही म्हटलात ना की आधुनिकता आणि प्राचीनता यांच्या समन्वयाचं काम करणारी ही 2 पुस्तकं आहेत. ह्या दोन्ही पुस्तकांचा आजही कुणी अभ्यास केला तर त्यांच्या असं लक्षात येईल की हिंदू धर्माची समीक्षा हे 1941चं पुस्तक आहे. 40 सालची भाषणं आहेत ती, पण 41ला प्रकाशित झालं. त्यांनी दिलेली जी भाषणं होती तो काळ त्यांच्या मार्क्सवादी होण्याचा काळ होता. एक सनातनी संस्कृत पंडित मार्क्सवादी होतो ही पण माझ्या दृष्टीने आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि ती घडली कशामुळे तर मगाशी ज्या राष्ट्रीय चळवळीचा मी उल्लेख केला त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये तर्कतीर्थांनी क्रांतिकारी काम केलं. म्हणजे संगमनेर नगर या जिल्ह्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली, त्यांना राष्ट्रीय चळवळ समजावून सांगितली. गांधी असं म्हणायचे की शेतकऱ्यांचं संघटन करा. तर्कतीर्थ कळवण, बागलाण, नामपूर वगैरे या इंटिरियरमध्ये, मांगीतुंगी हे सगळा धुळे जिल्ह्यातला आणि नाशिक जिल्ह्यातला हा परिसर आहे. त्या जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये तर्कतीर्थांनी 50,000 आदिवासींचा मोर्चा हा जंगल सत्याग्रह म्हणून काढलेला आहे. त्यानंतर त्या काळामध्ये त्या परिसरातील 150 पोलीस पाटलांचे राजीनामे लिहून घेऊन ते ब्रिटिशांना सादर केलेले आहेत. असा हा मनुष्य, म्हणजे त्या काळामध्ये तर्कतीर्थांनी हा बारडोलीच्या पद्धतीचा जो सत्याग्रह बागलाणला केला. ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्ट मी या निमित्ताने वाचत होतो
तर ब्रिटिश इंटेलिजंट रिपोर्टने असं लिहिलेलं आहे, दिस इज ट्रीटेड ॲज ए मिनी बारडोली. ओके. ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये तर्कतीर्थांचं वर्णन असं आहे की रिनाऊंड संस्कृत स्कॉलर बिकमिंग रिव्होल्युशनरी इन इंडिया, अशा नोंदी तुम्हाला ब्रिटिश इंटेलिजन्स रिपोर्टमध्ये वाचायला मिळतात. हा माणूस त्या काळामध्ये शस्त्र बाळगायचा, शस्त्र पुरवठा करायचा, हे सगळं त्यांच्यात आलं कुठून? तर ते धुळ्याच्या तुरुंगात असताना द्वाभ कर्णिक जे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक होते, संग्राम नावाच्या दैनिकाचे संपादक होते आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या 60 नंतरच्या महाराष्ट्राची वैचारिक घडण ज्या संपादकांनी केली असं मानलं जातं, किंवा महाराष्ट्र टाइम्सचा पाया ज्यांनी घातला असे संपादक, ते त्या काळामध्ये दिल्लीमध्ये केसरीचे प्रतिनिधी म्हणून पण राहायचे. या द्वाभ कर्णिकांचा संपर्क कम्युनिझमशी आला आणि ते त्या काळात कम्युनिस्ट भारतात कसा आला आणि कसा प्रचारित झाला याचा अजून साध्यंत इतिहास लिहिला गेला नाही अशी माझी धारणा आहे. त्यावेळी जसे महात्मा गांधींनी लंडनमध्ये पॅम्पलेट्स काढली ती, तशी मार्क्सवाद्यांनी पण इथे पॅम्पलेट्स काढली. ती छोटी छोटी पत्रकं काढायची आणि ती सर्वसामान्यांच्यापर्यंत वितरित करायची. त्यांची अशी धारणा होती की कोणताही विचार जनसामान्यांच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. ही पॅम्पलेट चोरून धुळ्याच्या तुरुंगात यायची आणि द्वाभ कर्णिक हे ते आणायचे पै पाहुण्यांच्याकडून. विशेषतः त्यांचे बंधू वसंतराव कर्णिक हे पुढे रॉयवादी झाले, त्यांच्या मार्फत ही आली आणि ती तर्कतीर्थांनी वाचली. तर्कतीर्थांना असा साक्षात्कार झाल्यासारखा वाटला. तर्कतीर्थांनी एक लेख लिहिलेला आहे, मी रॉयवादी का आणि कसा झालो. त्या लेखामध्ये त्यांनी लिहिलं आहे की कोणताही नवा विचार मला प्रक्षुब्ध करतो. मी मार्क्सवाद वाचला आणि मी प्रक्षुब्ध झालो. प्रक्षुब्ध झालो म्हणजे माझ्या जुन्या जाणीवा एकदम अशा म्युटेशन ऑफ ॲटमसारख्या अशा ठिकऱ्या झाल्या आणि मी नव्या विचाराकडे आकर्षित झालो. पूर्ण 9 महिन्याच्या तुरुंगामध्ये त्यांनी मार्क्सवाद वाचला, मॅनिफेस्टो वाचले, दास कॅपिटल वाचला आणि त्यांची अशी धारणा झाली की या देशामध्ये परिवर्तन केवळ गांधी मार्गाने होणार नाही. ते झालं तर शस्त्रांनीच होऊ शकेल, ते झालं तर जनतेच्या समित्यांनीच होऊ शकेल. म्हणून त्यांनी जेलमधून सुटून आल्यानंतर साधारणपणे 33ला ते जेलमधून बाहेर आले. जेलमध्ये असताना ते काय करायचे तर ते जेलमधल्या लोकांना, म्हणजे एकीकडे विनोबा धुळ्याच्या जेलमध्ये गीतेची प्रवचनं सांगायचे, साने गुरुजी ते लिहून काढत होते. त्याच काळामध्ये तर्कतीर्थ मार्क्सवाद सगळ्या तुरुंगातल्या लोकांना समजावून सांगायचे. बाहेर आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा विचार आपण पसरवला पाहिजे. त्याच काळामध्ये कर्णिक बंधूंच्या माध्यमातून ते मानवेंद्र रॉय यांच्या संपर्कात आले. मानवेंद्र रॉय महाराष्ट्रामध्ये आले. त्यापूर्वी त्यांनी 8 कम्युनिस्ट देशांच्यामध्ये क्रांती केलेली होती. त्यामध्ये मेक्सिको होता, त्यामध्ये जर्मनी होता, त्यामध्ये रशिया होता. एक 13 वर्षाचा तरुण भारतातून क्रांतीसाठी विदेशात जातो आणि इतक्या देशात, म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्क्सवादाच्या संस्थापकांच्यापैकी मानवेंद्र रॉय एक आहेत. ते भारतात आले, ते वेश बदलून नाव बदलून आले आणि त्यावेळी काँग्रेसचा प्रभाव भारतावर प्रचंड होता. त्यांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. त्यातला एक छोटा प्रसंग मला आठवतो की रॉय हे फैजपूर काँग्रेसमध्ये, जे काँग्रेस साने गुरुजींनी यशस्वी केलं, त्या काँग्रेसमध्ये रॉयांचं अत्यंत प्रभावी असं भाषण झालं. म्हणजे समाजवादाचा उगम कुठे भारतातला झाला असं जर तुम्ही शोधायला लागाल तर तुमच्या असं लक्षात येईल की फैजपूर काँग्रेसमध्ये
समाजवादाची ज्योत भारतामध्ये पेटली. त्याचं कारण मानवेंद्र रॉय आहेत. मानवेंद्र रॉय यांनी काँग्रेसच्या त्या अधिवेशनामध्ये असं मांडलं की केवळ अहिंसेने भारताला स्वराज्य मिळेल याबद्दल मी साशंक आहे. जगातल्या ज्या ज्या देशांमध्ये क्रांती झाली ती शस्त्रांनीच क्रांती झालेली आहे. भारतामध्ये सत्तेचा पराभव होईल तो शस्त्रांनीच होईल, शास्त्रांनी होणार नाही. त्यावेळी रॉय, नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण ही सगळी मंडळी रॉयांच्या विचाराची होती. नेहरू, पटेल आणि गांधींनी रॉयांना बोलवून असं सांगितलं कि आप में और हम में निगाह का बुनियादी अंतर है. कांग्रेस के मंच पर हम क्रांति की बात कभी नहीं करेंगे, हम परिवर्तन की ही बात करेंगे. या सगळ्या समाजवादी मंडळींना लक्षात आल्यानंतर काँग्रेसमधून फुटून समाजवादी पक्ष बाहेर म्हणजे आला आणि बाहेर निर्माण झाला. तसाच मानवेंद्र रॉयांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली. रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाची अशी धारणा होती की जनतेच्या समित्या तयार झाल्या पाहिजेत आणि जनतेने उठाव करून क्रांती केली पाहिजे. आणि मग आपल्याकडे म्हणजे हा काळ मी सांगतो 1936 ते 40चा आहे की जेव्हा रॉयना असं वाटायचं की लोकसमित्या व्हायला पाहिजेत. तुम्ही इमर्जन्सीमध्ये असं पाहिलं असेल की जयप्रकाश नारायण समग्र क्रांतीमध्ये पण लोकसमित्यांची गोष्ट करायची. आज आपण परत 50 वर्षांनी आपल्या देशाकडे पाहतो. तुमच्या असं लक्षात येईल की आता परत एकदा तिसऱ्यांदा लोकसमित्यांच्याकडेच गेल्याशिवाय आपल्या देशामध्ये परिवर्तन होणार नाही. ओके, तर आत्ता तुम्ही ज्या 2 पुस्तकांचा उल्लेख केला सुरुवातीला, तर्कतीर्थांच्या, आणि त्यामुळे प्रभावित होणं, आत्ताचं नवं सरकार, देशातली एकूण परिस्थिती, आणि त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला तर्कतीर्थांच्या एकूण आयुष्याची वाटचाल, त्यांचं चरित्र, त्यांचं आयुष्यातले इतके सगळे ड्रॅमॅटिक वळणं, हे सगळं कुठेतरी तुमच्या मनामध्ये घोळत होतं आणि असं वाटलं की या माणसाचं समग्र वाङ्मय आपण संपादित करावं, अन्य कोणीतरी करावं, नसेल तर आपणही कदाचित तयार असू. आणि मग तुम्ही हा प्रस्ताव दिला, साहित्य संस्कृती मंडळाने तो मंजूर केला. त्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल सुरुवात कशी केली? साधनं जमवण्यासाठी, लोकांशी संपर्क करण्यासाठी, हे संपादन आकाराला येणं, ही प्रक्रिया काय होती? खरं म्हणजे हा प्रकल्प इतका मोठा होईल अशी मला अजिबात कल्पना नव्हती. म्हणजे अंधारात गोळ्या मारणे अशी एक फ्रेज आपल्याकडे आहे संशोधनामध्ये, की मूलभूत संशोधन अंधारात गोळ्या मारल्याशिवाय निर्माण होत नाही. मी जेव्हा प्राज्ञ पाठशाळेमध्ये गेलो हा प्रकल्प करायचा म्हणून, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की त्यांची ही 2-3 पुस्तकं आहेत आणि 2-3 छोट्या संस्कृत पुस्तिका आहेत, त्या त्यांनी मला दिल्या. ते वाचल्यानंतर मी असा शोध घ्यायला लागलो. त्यातला एक छोटा खरं म्हणजे प्रकार होता, अस्पृश्यत्व मीमांसा नावाचा एक संस्कृत 17-18 पानाचा प्रबंध आहे. संस्कृत माझा 11वीला असल्यामुळे मी संस्कृत पंडित नाही, पण संस्कृत मला कळतं. ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे तर्कतीर्थांनी का लिहिलं. असं जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तर्कतीर्थांनी हे महात्मा गांधींसाठी लिहिलं. ओके. 1932 साली, आज आपण पुण्यात ही इंटरव्ह्यू घेतो आहोत, पुण्यामध्येच एरोड्यामध्ये महात्मा गांधी तुरुंगात होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडणुकीमध्ये राखीव मतदारसंघाचा आग्रह करत होते. महात्मा गांधी त्याच्या विरोधी होते. तो इतिहास सर्वांना माहीत आहे. पुणे करार त्यातून निर्माण झाला. पुणे कराराने लोक असं स्थूल मानाने म्हणतात
की गांधी पराभूत झाले आणि आंबेडकर जिंकले. मी ह्या दोन्ही महान नेत्यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करून तुम्हाला असं सांगेन की हे दोन्ही महान नेते एकमेकामुळे अधिक प्रगल्भ झालेले. बरोबर. ते प्रगल्भ अशासाठी की आंबेडकरांनी जो आग्रह धरला होता, ज्याच्या विरोधी गांधी होते, नंतर गांधीजींच्या असं लक्षात आलं, म्हणजे आता ते विषयांतर होईल, पण गांधींचं उपोषण कसं सुटलं त्याचं एक डॉक्युमेंटेशन स्वतंत्र व्हायला पाहिजे. म्हणजे एक प्रसंग असा आहे की गांधीजींचा उपवास इतक्या टोकाला जातो, डॉक्टरांनी 24 तासाची मुदत दिली होती. 24 तासात उपोषण सुटलं नाही तर डॉक्टर असं म्हटले, ते वी विल लूज गांधी. गांधीजींना कोण सांगणार असा प्रश्न होता. त्या काळात भारतामध्ये एकच माणूस असा होता की जो गांधीजींना सांगू शकत होता, आणि ते होते रवींद्रनाथ टागोर. लोकांनी रवींद्रनाथ टागोरांना गळ घातली आणि तुम्ही महात्मा गांधींना समजवा असं सांगितलं. रवींद्रनाथांनी महात्मा गांधींना तार लिहिलेली आहे. त्या तारेमध्ये रवींद्रनाथ महात्मा गांधींना समजावतात असं म्हणणार नाही, सांगतात, तुम्ही अलीकडे उठसूट उपोषण करता, वारंवार उपोषण करून तुमच्यात नैतिक अहंकार आलेला आहे, हा बरा नव्हे. व्यक्ती देशापेक्षा मोठा नसतो. देशाची भावना लक्षात घेऊन तुम्ही उपोषण सोडावं. आणि मग महात्मा गांधी उपोषण सोडायला तयार होतात. या उपोषणाने, या तारेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाने समाज परिवर्तनाच्या गांधीजींच्यात हृदय परिवर्तन झालं. गांधीजींनी या उपोषणानंतर असं ठरवलं की मी राजकीय संन्यास घेईन, आणि त्यांनी जमनालाल बजाजना बोलवून एक गोष्ट सांगितली की तुमच्या वर्ध्याला असं एक गाव शोधा की ज्या गावाला जायला रस्ता नसेल, ज्या गावामध्ये वीज नसेल, ज्या गावामध्ये पाण्याचा नळ नसेल. चौथी अट महत्त्वाची होती, त्या गावात सर्व वस्ती हरिजनांची असेल. सेगाव नावाचं गाव, ज्याला आज आपण सेवाग्राम म्हणतो, ते गाव जमनालाल बजाज यांनी निवडलं आणि गांधींना कळवलं. गांधीजी म्हटले मी प्रत्यक्ष पाहणार गाव, मग ठरवणार. गांधीजी वर्ध्याहून टांग्यानी सेगावला येतात, खात्री करून घेतात, आणि मीरा म्हणजे मिसलेडना 100 रुपये देतात आणि म्हणतात आपण इथून पुढे राहायचं आहे आयुष्यभर, तू 100 रुपयात झोपडी बांध. आज ज्याला बापूची कुटी म्हणतो ती 100 रुपयातली झोपडी आहे त्यावेळची. अटी गांधीजींच्या आहेत की त्या झोपडीचं रॉ मटेरियल याच भागातलं असलं पाहिजे, मजूर इथलेच असले पाहिजेत, आणि इतक्याच पैशात ती झोपडी झाली पाहिजे. गांधीजीच्या बद्दल किती छोट्या छोट्या गोष्टी लोकांनी लिहिलेत, म्हणजे गांधींना समजून घ्यायचं म्हणून. गांधींना समजून घेतल्याशिवाय आंबेडकर समजत नाहीत आणि तर्कतीर्थ तर अजिबात समजत नाहीत, अशी माझी धारणा. नाही, मग आपण ते प्राज्ञपाठ शाळेमध्ये तुम्ही ते संस्कृत पुस्तक छोटं पाहिलं नाही, हां, ते सांगतो ना की त्याचीच ही बॅकग्राऊंड आहे की महात्मा गांधी इथे आले आणि इथे येण्याची जी बॅकग्राऊंड आहे त्यांची, ती त्यांनी असं ठरवलं की मी केवळ आणि केवळ सामाजिक काम करणार आणि त्याची सुरुवात अस्पृश्यता निर्मूलनाने करणार. गांधीजी अत्यंत कर्मठ सनातनी होते 32-35 साली. त्यांनी 2 प्रकारच्या धर्मपंडितांना येरवड्याच्या जेलमध्ये बोलवलं. एक अत्यंत सनातनी धर्मपंडित आणि अत्यंत पुरोगामी धर्मपंडित. ते सनातन्यांना विचारायचे की आपल्या धर्मामध्ये अस्पृश्यतेला निर्मूलनाला वाव आहे का आणि त्याची काही प्रमाण आहेत का. आणि पुरोगाम्यांना विचारायचे मला असा पुरावा द्या
की जेणेकरून अस्पृश्यता निर्मूलन मी करू शकेन. ह्या दोघांचं ऐकल्यानंतर गांधीजी या निर्णयाला आले की आपले सगळे पाणवठे मुक्त झाले पाहिजेत, आपली सगळी मंदिरं मुक्त झाली पाहिजेत आणि ती अस्पृश्यता निर्मूलनाशिवाय शक्य नाही आणि त्याला धर्माचा आधार आहे. याची खात्री झाल्यावर महात्मा गांधींनी हरिजनच्या पहिल्या अंकामध्ये, माझं स्मरण बरोबर असेल तर 11 फेब्रुवारी 1933 पहिला अंक निघाला. त्या पहिल्या अंकात, पहिला अंक तर फारच क्रांतिकारी आहे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे, दुसरीकडे पुरोगामी धर्मपंडितांचं स्टेटमेंट ऑफ अनटचॅबिलिटी आहे, बाण राजहंसांचा एक लेख आहे त्यामध्ये, इफ आय एम नॉट रॉंग. तो सगळा पहिला अंक जो आहे हा अस्पृश्यता निर्मूलनाच्या मूलभूत मांडणीचा अंक आहे. त्यात ह्या सगळ्या पुरोगामी धर्मपंडितांनी असं सांगितलं आहे की आपले पाणवठे, आपल्या शिक्षण संस्था आणि आपला समाज आणि मंदिरं ही अस्पृश्यता निर्मूलन व्हायला धार्मिक आधार घेऊन काम केलं तर होईल. त्याचं प्रमाण म्हणजे हा प्रबंध आहे. या प्रबंधामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या धार्मिक आधारांची चर्चा आहे आणि आपण हा नुसता संस्कृत निबंध देऊन थांबलेलो नाही, आपण त्याचं मराठी भाषांतरी दिलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला कळालं पाहिजे की गांधींचा आग्रह काय होता. आपण त्याकडे वळणारच आहोत. मला आत्ता पहिल्यांदा हे सगळं आपल्या पुढच्या मुलाखतीचा सगळा भाग समजण्यासाठी हा प्लॉट आपल्या श्रोत्यांच्या समोर हा द्यायचा आहे की तुम्ही ठरवलं की हा आपल्याला तर समग्र करायचं आहे, तर ती सगळी साधनं गोळा करणं, लोकांच्या भेटीगाठी करणं, ही सगळी प्रक्रिया काय होती? ही प्रक्रिया खरं म्हणजे सुतावरून स्वर्गाला जाणं अशीच होती. म्हणजे आपल्या भारतीय आणि खरं म्हणजे महाराष्ट्रीय समाजामध्ये जतन साक्षरता नाही आणि संशोधनाची शिस्त पण नाही. म्हणजे मी कितीतरी लेखक आणि राजकीय नेते असे सांगेन की त्यांच्या साहित्याची समग्र सूची आपल्याकडे नाही, जी तर्कतीर्थांची पण नव्हती. तर्कतीर्थांचं 18 खंडातलं जे सगळं साहित्य आहे हे मी कसं शोधलं तर प्राथमिक चरित्र त्यांची होती, समकालीन लोकांनी लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये छोटे छोटे असे नर्मबिंदू होते की इथे व्याख्यान झालं, मग इथे व्याख्यान झालं तर काळ असायचा, मग त्या काळातली वर्तमानपत्र शोधायची आणि ते भाषण शोधून काढायचं. असं करत मी सगळे लेख, सगळ्या मुलाखती, सगळी भाषणं, सगळे प्रबंध, त्यांनी पोथ्यांचे केलेले कॅटलॉग, भारतीय घटनेचं भाषांतर हे तर मिळवलंच, पण गेल्या 100 वर्षामध्ये तर्कतीर्थांच्या साहित्यावर नची केळकरांच्यापासून माझ्यापर्यंत ज्या ज्या लोकांनी लिहिलं, मग ते गौरव आणि समीक्षा लेखांच्या रूपामध्ये असू दे, साहित्य समीक्षेच्या रूपामध्ये असू दे, त्यातही मला असे छोटे छोटे दुवे दिसले की ज्यातून शोधायला लागलो मी. आणि कधीकधी सध्या एक वरदान आपल्या सगळ्यांना, आपण त्याचा वापर नाही करत, की बऱ्याचशा गोष्टी मला अत्यंत अचानक, अगदी कालचीच गोष्ट सांगतो मी. काल मी काहीतरी शोधत होतो आणि एक असा मी गुगलला शोधायला सांगितलं की डॉक्टर पावा काणे आणि तर्कतीर्थ. तर मला असं क्लिक झालं की वैदिक संस्कृतीच्या इतिहासाचं संस्कृत भाषांतर आहे, हे माझ्या लक्षात आलं. असे सगळे, ज्याला मी सोशल शॉक म्हणून किंवा रिसर्च शॉक म्हणून बसत गेले आणि मी शोधत गेलो. तुम्हाला हे खरं वाटणार नाही की तर्कतीर्थांनी जगभर त्या काळामध्ये भाषणं केलेली आहेत, ती आपल्याकडे कुठेच नाहीत. पण विदेशी लोकांनी तर्कतीर्थ जो जपलेला आहे तो आपण नाही जपू शकलो. एक उदाहरण सांगतो की तर्कतीर्थांनी साधारणपणे 72 साली बहुधा पॅरिसच्या प्राच्यविद्या परिषदेमध्ये एक निबंध लिहिलेला होता, कॉस्मिक गॉड ऑफ वेदा अशा शीर्षकाचा. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की लौकिक जगामध्ये जशी राजाची सत्ता असते तशी देवसृष्टीमध्ये पण एक राजा असतो आणि त्याची सत्ता असते आणि त्याचा शोध त्यांनी लावून
तो निबंध लिहिलेला होता. मी फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीला एक मेल लिहिला होता साधा. तुम्हाला खरं वाटणार नाही, मी ज्या दिवशी मेल लिहिला त्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं, इफ यू आर इंटरेस्टेड वी विल सर्व दी एसे स्पीच ही हॅज रीड इन ओरिएंटल काँग्रेस. मी दुसऱ्या दिवशी त्यांना एस म्हटलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की डू यू वॉन्ट इट फ्री ऑर कॉस्ट. म्हटलं विथ कॉस्ट. तर ते म्हटले वी विल टेक ए मिनिमम कॉस्ट ॲज युअर स्कॉलर. आणि त्यांनी मला तो अत्यंत अल्प दरामध्ये झेरॉक्सच्या पैशामध्ये निबंध पाठवला. आपल्याकडे मात्र डॉलरच्या पैशाने मी संदर्भ मिळवलेले आहेत. आपल्याकडे संदर्भांच्याकडे वारसा म्हणून पाहिलं जातं, तिथे ओपन सोर्स म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्र आणि भारतीय समाजाने केव्हा तरी ज्ञानाकडे अशा उदार मतवादांनी पण बघितलं पाहिजे. अशा उदार मतवादामुळे खरं म्हणजे हे मी साहित्य मिळवू शकलो. आणि मी नम्रपणे असं सांगेन की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या लायब्ररीज, सगळ्या म्हणजे कुठल्या, महाराष्ट्रातल्या कुठल्या? महाराष्ट्रातल्या सांगतो ना, आमच्या शिवाजी विद्यापीठातली लायब्ररी, कोल्हापूरची करवीर नगर वाचन मंदिर, मुंबईचं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, पुण्याचं वाचन मंदिर, अप्पा बळवंत चौकात आहे ते. या सगळ्या लायब्ररीजनी मला कोरोना काळामध्ये ऑन मेल साधनं पाठवलेले आहेत. मी असे मित्र शोधून काढले की ज्यांना माझ्यासारखं वेड आहे. मी अगदी नाव सांगतो की रवींद्र घोडराज नावाचे विश्वकोशात ग्रस्त आहेत. त्यांना सांगायचा अवकाश की ते शोधून द्यायचे. तिकडे बदलापूरला ग्रंथसखा असलेले श्याम जोशी आहेत, त्यांना सांगायचा अवकाश की ते शोधून द्यायचे. असे किंवा ग्रंथालय संचालक दत्ता क्षीरसागर मला दिसत आहेत की ज्यांना मी नुसतं वर्तमानपत्र सांगावं त्यांनी शोधून द्यावं. अशा हजार हातांनी खरं म्हणजे हे माझं एकट्याचं क्रेडिट आणि अर्थातच वाईचं ग्रंथालय आणि सगळ्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे खरं म्हणजे हा जॉईंट व्हेंचर आहे. परंतु हे सर्व इतकं गोळा करत असताना तर्कतीर्थांना जाऊन आता जवळपास 28-29 वर्ष झालीत आणि त्यांचं 70 वर्षांचं सार्वजनिक आयुष्य होतं. तर त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतरही हा सगळा ऐवज इतक्या विखुरलेल्या स्वरूपात, डंप करून पडलेला, गोडाऊनमध्ये पडलेला, वापरात नसलेला, हा सगळा जेव्हा वर येत होता, तुम्ही ते नजरे घालून घालत होता, काही वाचत होता, जुळवणी करत होता, कितीतरी तुम्हाला नवे शोध लागले असतील की अरे हे किती फॅसिनेटिंग आहे, हे आजच्या काळाला किती रिलेट होणार आहे. तर हे सगळं पाहत असताना, वाचत असताना आपला महाराष्ट्र तर्कतीर्थांच्या बाबत जरा कृतज्ञ आहे असं काही तुम्हाला वाटलं? कृतज्ञ आहे असं मी म्हणणार नाही, पण नेहमी समकाल हा सनातनी असतो. म्हणजे मी छोटी छोटी उदाहरणं देतो तुम्हाला की जेव्हा बाबरी मस्जिद पाडली गेली त्यावेळची तर्कतीर्थांची एक मुलाखत आहे. मुलाखतीचं शीर्षकच आहे राम जन्मभूमीला आधार नाही. राम आत्ता जे मंदिर आहे तिथंच राम जन्माला आला, याला आधार नाही, ऐतिहासिक आधार नाही. एक मंडल आयोग आला, त्याच्या पुढच्याच पानावर मंडल आयोग आहे. मंडल आयोगाबद्दल तर्कतीर्थांचं असं म्हणणं होतं की मंडल आयोग जातीय जाणीवा उदार करत नाही तर कर्मठ करतो आहे. आज आपण इतक्या वर्षांनी पाहतो, आज ज्या सामाजिक जातीय कडेलोटावर आपण उभे आहोत, म्हणजे आता व्यक्तिगतच सांगायचं झालं तर मला जात नाही, धर्म नाही, नाते नाही, लोक माझी जात शोधतात, त्याला काय करूया. अशा एका ठिकाणावर आपण आलेलो आहोत. मला असं वाटतं की तर्कतीर्थांचं समग्र वाङ्मय वर्तमान महाराष्ट्राला आणि भारताला परत एकदा पुनरुज्जीवनवादाकडे नेईल म्हणून हा उद्योग केलेला आहे. परंतु ठीक आहे, महाराष्ट्र तुम्ही म्हणताय की कृतज्ञ नाही, म्हणजे त्यांच्या हयातीतही नाही आणि मृत्यूनंतर 30 वर्षानेही ते सगळं विखुरलेल्याच स्वरूपात ठेवलं आहे.
मला स्वतःला असं वाटतं की इतर त्यांचे जे कोणी चाहते असतील, त्यांचे अनुयायी असतील किंवा महाराष्ट्रातले अन्य संपादनं करणारे विद्वान लोक असतील, संस्था असतील, त्यांनी ते जर केलं असतं तर याचा उपयोग निश्चित जास्त झाला असता. आणि दुसरं मला असंही वाटतं की त्यांनी स्वतः पण आपलं लेखन असं इतकं विखुरलेल्या स्वरूपात ठेवणं की ज्या माणसाने विश्वकोश केले, धर्मकोश केले, साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत इतकी पुस्तकं आणली, त्या माणसाने स्वतःचं लेखन विखुरलेलं ठेवलं. त्यांनी पण स्वतःवर अन्याय केला, हेळसांड केली, असंही मला वाटतं. आणि महाराष्ट्राने पण कृतज्ञपणा दाखवला. मला असं वाटतं बरं का, त्यांची प्रकृती म्हणजे यांच्या अगोदर मी खांडेकरचा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला असं लक्षात येतं की का अशा प्रकारची ही इतकी मोठी माणसं स्वतःच्या लेखनाबद्दल निरीच्छ असतात. आज आपण वर्तमानाला डॉक्युमेंटेशन एज म्हणतो. त्या काळामध्ये अशी प्रगल्भता नव्हती की आपली कुंडली आपणच तयार करायची, आपला प्रोफाईल आपणच तयार करायचा, आपलं चरित्र आपणच लिहायचं. म्हणजे त्या काळामध्ये आत्मचरित्र लिहिणं, त्याला आत्मश्लाघा शब्द आहे. तर आत्मश्लाघा ही अत्यंत खालच्या दर्जाची गोष्ट आहे असं मानण्याचा तो काळ होता. त्यामुळे विचारी मनुष्य स्वतःबद्दल निरीच्छच होता. खांडेकरांची 36 पुस्तकं मी केली, ही केवळ त्यांच्या निरीच्छतेमुळे जशी होती तशी त्या काळामध्ये साधनांची कमतरता, त्यानंतर अनेक ध्येयवादी वर्तमानपत्र आणि नियतकालिकं अल्पावधीत, म्हणजे ज्याला गर्भपात म्हणून, सामाजिक गर्भपात असे झाल्यासारखे कितीतरी अंक, म्हणजे तर्कतीर्थांनी ज्या ज्या वर्तमानपत्रात लिहिलं, संग्राम नावाचं दैनिक एकही अंक मिळत नाही, प्रमोद नावाचं साप्ताहिक एकही अंक मिळत नाही, चित्रा नावाचं साप्ताहिक एकही अंक मिळत नाही, युगांतर एकही अंक मिळत नाही. आपल्याकडे जतन साक्षरता नाही की जी ब्रिटिशांच्यामध्ये मला दिसते, जी फ्रेंचांच्यामध्ये दिसते, आणि मोर ऑर लेस अमेरिका आणि युरोप. आपल्याकडे ती सर्वात जास्त जपली ती महात्मा गांधींनी. महात्मा गांधींचा बारीक सारीक लहान चिटोरे, त्याच्यातली माहिती, पत्र, कुठलं जे जतन केलंय, म्हणजे महात्मा तो आदर्श यांच्या समोर होताच की या सगळ्या लोकांच्या समोर. महात्मा गांधींची नुसती पत्र वाचाव 100 खंड आहेत, 50,000 पानं आहेत. पण तो जर इतका आदर्श तुमच्या समोर आहे की कसं जतन केलं जातं, महात्मा गांधींचे इतके फोटोग्राफ सुद्धा जगातल्या एकाही नेत्याचे नसतील, म्हणजे यांचे स्वतःचे फोटोग्राफ सुद्धा मिळत नाहीयेत. आपल्याकडे जतन साक्षरता हा एक भाग आहे, आणि दुसरं एक दहशत बुद्धिमत्तेची महाराष्ट्राने सतत वागवलेली आहे. म्हणजे मी छोटी उदाहरणं सांगतो की नरहर कुरुंदकरांची समीक्षा फार कमी लोकांनी केली, तर्कतीर्थांची समीक्षा फार कमी लोकांनी केली, आगरकरांची समीक्षा फार कमी लोकांनी केली. जे म्हणून बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी तुम्ही पाहाल, किंवा बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, म्हणजे आपल्याकडे वैचारिकतेचं वावडं असल्याचाच काळ आहे. त्या काळातही आणि आत्ता पण आहे. ललित म्हणजे साहित्य अशी जी धारणा आहे, त्यातून मला वाटतं हे वैयर्थ, सांस्कृतिक वैयर्थ निर्माण झालं असावं. कुरुंदकरांनी तर असं म्हटलेलंच आहे की तुम्हाला माझ्यावर टीका टिप्पणी करायची असेल, माझ्या साहित्याची, विचाराची समीक्षा करायची असेल, तर तुम्हाला मी ज्या विषयावर लेखन केलंय, बोललोय, त्यामध्ये अधिक खोलात जावं लागेल. मग तर्कतीर्थांच्या बाबत, त्यांनी हाताळलेल्या विषयाच्या बाबत अधिक खोलात जाणारी माणसं महाराष्ट्रात नव्हती, म्हणून ती चिकित्सा झाली नाही असं म्हणायचंय? खोलात नव्हतं, खोलात गेले नाहीत याची कारणं अशी की 50 वर्षापूर्वीचा काळ हा एका अर्थाने प्रखर व्यक्तिपूजेचा काळ होता. वर्तमानात आपण कुणावरही टीका करतो. त्या काळामध्ये प्रगल्भ व्यक्तींच्याबद्दल आदराचा एक भाग होता, आणि त्या खरं म्हणजे संकोचापोटी लोकांनी टीका केलेली नाही, संस्कारापोटी टीका केल्या नाही. टीका आहे, पण त्या टीका अत्यंत माफक स्वरूपाचे. फार कठोर टीका तर्कतीर्थांच्या वाट्याला आली असं मला दिसत नाही. आपण उत्तरार्धामध्ये त्याकडे वळणारच आहोत, कारण तुमचा एक खंड
तर्कतीर्थांची साहित्य समीक्षा साहित्य. त्यावर आहे, त्याबद्दल आपण बोलूच. परंतु आता शेवटचे पूर्वार्धामधले 2-3 जे प्रश्न आहेत, त्या तर्कतीर्थांनी धर्मकोशाचं केलेलं काम, साहित्य संस्कृती मंडळाचं केलेलं काम, विश्वकोशाचं केलेलं काम, या तिन्हीबद्दल जरा आम्हाला तुम्ही हे सगळा अभ्यास केल्यानंतर जे महत्त्वाची वैशिष्ट्य जाणवली ती म्हणजे सांगा ना. तर्कतीर्थांच्या कोश वाङ्मयाचा प्रारंभ हा प्राज्ञ पाठशाळेत झाला. प्राज्ञ पाठशाळेमध्ये धर्मचिकित्सेच्या संदर्भात असा विचार केला गेला. त्या काळामध्ये पावा काणे यांनी जे धर्मशास्त्र लिहिलं, मूळ इंग्रजी आणि नंतर मराठीमध्ये 2 खंड त्याचे आले. त्या धर्मशास्त्रामध्ये असं एक परिमाण आहे की कोणत्याही धर्माचा अभ्यास हा कालानुक्रमिक केल्याशिवाय धर्मपरिवर्तनाचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे केवलानंद सरस्वतींना असं वाटलं की आपण धर्मामध्ये व्यर्थ आणि ग्राह्य अशी विभागणी आपल्याला करता आली पाहिजे, आणि जे ग्राह्य आहे त्याची कालानुक्रमिक मांडणी करता आली पाहिजे. धर्मामध्ये जे ग्राह्य आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याचं मार्गदर्शन होऊ शकतं, धर्मकोश दुसरं तिसरं काय नसून वैदिक वाङ्मयातील वर्तमानात उपयुक्त सामग्रीचा कालगत इतिहास आहे. त्यांना असं वाटायचं की एक त्यातला व्यवहार खंड आपण घेऊ, की त्याचे एकूण 5 खंड आहेत आणि त्यातले काही खंड 2 किंवा 3 भागामध्ये पण आहेत. एकूण तसे 25 एक तर्कतीर्थांच्या काळात भाग तयार झाले, 23 साधारणपणे. पण त्यामध्ये व्यवहार कांड नावाचं जे कांड आहे किंवा खंड आहे, त्याच्यामध्ये राज्यशास्त्र आहे, त्याच्यामध्ये रीतिशास्त्र आहे, रूढीशास्त्र आहे, परंपराशास्त्र आहे, आणि याच्याबद्दल विस्ताराने लिहिलेलं आहे. आणि त्या लोकांची अशी धारणा होती, हे आपलं जे प्राचीन वैभव आहे म्हणजे वैदिक साहित्य, हे वैदिक साहित्य म्हणजे बीदगई बादगई असं नाही आहे. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो ना, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, त्यावेळी तर्कतीर्थ महाडला उपस्थित होते. मनुस्मृती जाळल्यानंतर तर्कतीर्थांनी मनुस्मृतीची राख एका पुडीमध्ये बांधून घेतली. हा संदर्भ आहे आपल्या कुठल्या खंडात? आहे. ओके. आणि ते काही दिवसांनी मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे भेटायला गेले, ठरवून भेटायला गेले वेळ मागून. आणि हे लिखित पण आहे, म्हणजे मी सांगतो असं नाही, त्यांनी पत्रव्यवहारामध्ये लिहिलेलं पण आहे. गणाचार्यांचा पत्रव्यवहार आहे, पत्रखंडामध्ये पण आहे ते, की ते म्हणले की तुम्ही मनुस्मृती जाळली त्याच्याशी मी सहमत आहे, पण मनुस्मृती वाचून अभ्यासून जाळली असती तर मी समजू शकलो असतो. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सगळंच टाकाऊ आणि सगळंच निकामी असत नाही. मी सध्या धर्मकोशाचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे मी तुम्हाला अधिकाराने असं सांगेन की कोणतंही वाङ्मय हे पूर्णपणे टाकाऊ असत नाही. आणि ते म्हटले, मी ही राख आणलेली आहे, मी तुमच्या कपाळाला लावतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके उदार मतवादी होते, ते म्हणले लावा आणि मला समजावून सांगा. आणि तर्कतीर्थांनी मनुस्मृतीमध्ये ग्राह्य काय आहे ते सांगितलेलं आहे, आणि अग्राह्य काय आहे त्याच्याशी आपण सहमत आहोत हेही सांगितलेलं आहे. आता धर्मशास्त्र किंवा धर्मकोश याच्याबद्दलचं कुतूहल निर्माण होण्यासाठी किंवा अधिक वाढण्यासाठी तुम्ही सांगितलेलं हे आत्ताचं एक उदाहरण पुरेसं आहे. आता आपण विश्वकोश, तर्कतीर्थांच्या काळात 15 खंड आलेले आहेत. हो. तर ते तुम्ही नजरेखालून घातलेत, ते सगळं काम या बाहेरचं आहे. तर त्या विश्वकोशाच्या बद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. त्यांनी 15 खंडाचं जे काम केलंय कसं आहे आणि त्याचं मूल्य काय? 1960 साली जेव्हा महाराष्ट्र मराठीचं राज्य म्हणून स्थापन झालं, पहिल्याच दिवशी त्यावेळचे मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांना एका पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता मंत्रिमंडळ रचना बघून, की हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे?
यशवंतराव चव्हाण साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की हे राज्य मराठीचे आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी अशी घोषणा केली की मराठीच्या विकासासाठी हे राज्य आजच मराठी भाषेसाठी स्वतंत्र भाषा संचालनालय सुरू करेल. भविष्यकाळात मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करेन. मराठी म्हणजे महाराष्ट्राचा, मराठ्यांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास याची साधनं गोळा करून विधिवत पद्धतीने महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जावा असा महाराष्ट्र प्रयत्न करेल. ह्या तिन्ही गोष्टी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केल्या. त्यातली एक जी जबाबदारी होती ती तर्कतीर्थांच्यावर सोपवली. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 त्यांनी केली आणि त्याची जबाबदारी तर्कतीर्थांवर केली. तर्कतीर्थांनी 60 ते 62 महाराष्ट्राच्या ज्ञानरचनेचा एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या की एक, मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध व्हायचं, तर आज आपण मराठी अभिजात व्हावी याचा आग्रह धरतो आणि पाठपुरावाही करतो आहोत, ही चांगली गोष्ट आहे. पण मराठी अभिजात केव्हा होते? जेव्हा सगळ्या ज्ञान भाषांचे प्रवाह मराठीमध्ये येतात. तर्कतीर्थांनी त्यासाठी त्यावेळी जे इंग्रजी लिहिणारे स्कॉलर्स होते आणि जे मूळ मराठी भाषी होते अशांना जमा केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इंग्रजी लिहिता ही चांगली गोष्ट आहे, पण मूळ तुम्ही मराठी मातृभाषी आहात, तर तुम्ही जे इंग्रजीत लिहिता ते मराठीत का लिहित नाही? असं म्हणून तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये सगळ्या ज्ञान विज्ञानाची शास्त्र ही मराठीत आणली. त्यामध्ये आयुर्वेद आहे, त्यामध्ये प्लॅस्टिक आहे, त्यामध्ये सिमेंट आहे, त्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, संगीतशास्त्र आहे, कितीतरी शास्त्र मी सांगेन. सगळी अभिजात वाङ्मय जगातली ज्याला नोबेल मिळालेले आहेत असे सगळे मराठीत आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांची अशी धारणा होती की मराठी भाषा अभिजात आणि समृद्ध तेव्हाच होईल जेव्हा विविध ज्ञानविज्ञानाच्या शाखा मराठीमध्ये येतील. नंतर 62 साली त्यांनी मराठी विश्वकोशाचा संकल्प सोडला. त्यांच्यापुढे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका होता. ब्रिटानिकाच्या दर्जाचं मराठी विश्वकोश तयार झाला पाहिजे. मी तुम्हाला आणखीन एक असं सांगेन, साधनेनीच माझं एक पुस्तक काढलेलं आहे, भारतीय भाषा आणि साहित्य नावाचं. त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगेन की मराठीमध्ये सर्व भाषाचे प्रवाह अजूनही आलेले नाहीत. सर्व भाषातील श्रेष्ठ रचना मराठीमध्ये आजही आल्या नाहीत. तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये असं पाहिलं की मराठीमध्ये संज्ञापन शाखा विकसित झाली पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्याख्या झाली पाहिजे आणि त्या व्याख्यांचा विस्तार झाला पाहिजे. म्हणून विश्वकोशामध्ये त्यांनी कोणत्या शाखेला किती पानं, कोणत्या ज्ञानशाखेला किती पानं द्यायची हे त्यांनी अभ्यास करून लिहिलेलं आहे. ब्रिटिश एन्सायक्लोपीडियामध्ये ज्या शास्त्रांचा उल्लेखही नाही असे अनेक शास्त्र तुम्हाला मराठी विश्वकोशात दिसतात. त्यानंतर तर्कतीर्थ शास्त्रींनी असं पाहिलं आहे की ज्ञानविज्ञान शाखा तंत्रज्ञानापर्यंत आली पाहिजे. म्हणजे मी तर असं म्हणेन की मराठी विश्वकोश हा वेद ते वेब असा पट मांडणारा विश्वकोश आहे. तुम्ही नुसत्या तर्कतीर्थांच्या नोंदी जरी पाहिल्या तर त्या इतक्या ज्ञानविज्ञान शाखांच्या आहेत. म्हणजे अभियांत्रिकी, म्हणजे त्या काळामध्ये आपण त्या प्रश्नाकडे येणारच आहोत उत्तरार्धामध्ये. त्यांनी केलेल्या नोंदी आपल्याबद्दल आपण मी सांगत होतो की ज्ञानाकडे किती आपण निरीच्छ पद्धतीने पाहायचो. म्हणजे तर्कतीर्थांनी पद्नाम कोश तयार केला. त्यावेळचे मराठीतील आघाडीचे नेते मराठाकार प्र. क्यात्रे यांनी एका साहित्य संमेलनामध्ये हा पद्नाम कोश नसून हा बदनाम कोश आहे असं सांगितलं. त्याला तर्कतीर्थांनी तिथेच उत्तर दिलेलं आहे. पण त्या काळामध्ये वादविवाद व्हायचे, वितंडवाद व्हायचे नाहीत.
आज आपण वितंडाकडे निघालेलो आहोत. विचारप्रवाहांच्या ज्या शैली वेदांतामध्ये सांगितलेत त्यामध्ये एक वितंडा एक शैली आहे वादाची. तर वाद नावाची गोष्ट ही मतभिन्नतेचा स्वीकार करून वादे वादे जायते तत्वबोधः ही जी परंपरा आहे ही तर्कतीर्थांनी विश्वकोशाच्या माध्यमातून विकसित केलेली दिसेल. आता आपण धर्मकोशाबद्दल बोललो, त्याचे काही खंड आणि त्याचे परत काही भाग, अशी 20 ते 25 त्याचे ग्रंथ म्हणावेत. तसंच विश्वकोशाचं आहे, त्याचे 15 खंड. मीमांसा कोश आहे, 7 खंड आहेत मीमांसा कोशाचे, की जे त्यांच्या गुरुजींनी सुरू केले, पण त्याचं निर्मिती सगळी तर्कतीर्थांनी केली. असं ज्याला आपण मूलभूत ज्ञानशाखेचा विकास, मराठी भाषा आणि साहित्य ज्ञानमाध्यम म्हणून जर त्याचा पाया कोणी घातला असेल तर तो तर्कतीर्थांनी. ज्ञानशाखा हे मान्य आहे मला की केतकरांनी राजवाडेंनी त्याची पायाभरणी केली, पण त्याचा विकास मात्र तर्कतीर्थांनीच केलेला. बरोबर. ज्ञानाचं संवर्धन असे किंवा विकास असो, त्यासाठी कोश वाङ्मय हे अतिशय पायाभूत मानलं जातं. आता हेच सर्व चालू असतानाच साहित्य संस्कृती मंडळाचे ते 20 वर्ष अध्यक्ष होते, 1960 ते 80. या काळात जवळपास 200 पुस्तकं आलीत. त्या पुस्तकाचे विषय, त्याचे लेखक किंवा त्याचे अनुवाद हे जर सगळं पाहिलं तर त्याचा दर्जा, त्याच्या प्रस्तावना तर त्यांनी तर्कतीर्थांनी लिहिली. तर ती जी पुस्तकं होती ती स्वाभाविक आहे की त्याच्यावर एक अंतिम मोहर, हे निवडायचंय, हे अनुवादाला द्यायचंय, हे प्रकाशित करायचंय. तर त्या 20 वर्षाच्या त्यांच्या कालखंडाबद्दल तुम्ही काहीतरी अभ्यास केला असेल, तो काय स्वरूपाचा होता आणि त्यातून काय कळलं? खरं म्हणजे त्याचं श्रेय केवळ तर्कतीर्थांना देणं बरोबर होणार नाही. त्यांचे जे समकालीन सहकारी होते, तर्कतीर्थांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांसाठी समित्या नेमल्या होत्या आणि त्या समित्यांना असं सांगितलं होतं की एक आपण फ्रेंच लिटरेचर घेऊ. तर फ्रेंच भाषा जाणणारे तज्ज्ञ एकत्र केले. त्यांना सांगितलं की फ्रेंच भाषेतलं सर्वोत्कृष्ट काय आहे सांगा, आपण ते मराठीत आणू. इंग्रजीवाल्यांना सांगितलं इंग्रजीत काय सर्वोत्कृष्ट आहे ते आणा. इंजिनिअरिंगवाल्यांना सांगितलं इंजिनिअरिंगमध्ये सर्वोत्कृष्ट काय आहे ते आणा. तंत्रज्ञानाला सांगितलं तंत्रज्ञानात काय श्रेष्ठ सांगा. आणि त्यांना विषय म्हणजे तुम्ही विश्वकोशाचा अभ्यास केला तर विश्वकोश लिहिण्याच्या आधी नोंदींचं शास्त्र तर्कतीर्थांनी विकसित केलेलं आहे. त्यांचा विश्वकोश परिचय ग्रंथ नावाचा जो ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातला पहिला माझ्या दृष्टीने स्टायलिस्टिकवर लिहिणारा ग्रंथ मी मानतो त्याला. कारण त्याच्यापूर्वी स्टायलिस्टिकच्या दृष्टीने आपण विचार केलेला नव्हता की शास्त्रोक्त पद्धतीने संज्ञापन, शास्त्रोक्त पद्धतीने विषयाची मांडणी म्हणजे किती काटेकोर होते की कमी विषयाचा मुद्दा आहे म्हणजे एक शब्द अब्रा का डबरा, आपण शब्द वापरतो पण आपल्याला माहीत नाही. 500 शब्दात त्याची नोंद लिहिली जावी. अभियांत्रिकी शास्त्र किमान 300 पृष्ठामध्ये त्याची नोंदणी व्हावी. अशी मांडणी त्याची व्याप्ती लक्षात घेऊन तर्कतीर्थांनी केलेली आहे. हे माझ्या दृष्टीने ज्ञानव्यवस्थेचं त्यांना फार चांगला शब्द ब्ल्यूप्रिंट इंग्रजीमध्ये आहे. राग जाधवांनी रचनाकल्प असा शब्द आणलेला आहे. तर्कतीर्थांनी कितीतरी मराठी शब्द महाराष्ट्राला दिलेत. विश्वकोशाची देणगी मला जर महाराष्ट्राला काय विचाराल तर मराठीला प्रातिभाषिक समृद्धी विश्वकोशाने दिली आणि विश्वकोशाचे सहकार्याने दिली अशी. आणि साहित्य संस्कृती मंडळाचं हे सगळं काम जर पाहिलं तरीही तुम्ही योग्य सहकारी निवडणं, त्यांच्यासाठी एक फ्रेम तयार करून देणं, आणखीन एक गोष्ट त्यांना सतत प्रेरित करणं, हे सगळं एक उत्तम योजकत्व असल्याशिवाय शक्य नाही. आणि ते काम त्यांचं. त्याला एक आणखीन जोड आपण दिली पाहिजे की जेव्हा साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाची स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या उद्घाटनाच्या नागपूर येथील भाषणात असं सांगितलं आहे की साहित्य आणि संस्कृती हा राजकारण्यांचा भाग नाही, तो केवळ आणि केवळ साहित्यिक आणि विद्वानांचा भाग आहे. राज्य सरकार त्याला साधनं पुरवेल, पण त्यात चुकूनही आणि अनावधानानेही
शासन हस्तक्षेप करणार नाही, कारण ते क्षेत्र विद्वानांचे क्षेत्र आहे. हे स्वातंत्र्य दिल्यामुळे तर्कतीर्थ आणि त्यांचे सहकारी अशा प्रकारची मांडणी करू शकले. आज आपण इतक्या वर्षांनी त्या मंडळांच्याकडे, त्यांच्या कामांच्याकडे पाहतो, मग तुम्हाला हस्तक्षेप अधोरेखित होताना दिसतो. हस्तक्षेप मुक्त ज्ञानव्यवस्था याची परत एकदा 60 साला इतकीच गरज आज महाराष्ट्राला मला दिसते. यशवंतरावांचा तर्कतीर्थांच्यावर विश्वास होता. ते दोघंही रायवादी होते, मित्र होते, नेहमीच्या बैठकीतले होते. यशवंतरावांचं व्यक्तिमत्वही अभ्यासू सुसंस्कृत होतं. हे सगळं अगदी बरोबर होतं आणि तसा खंबीर पाठिंबा मिळाला म्हणून ते काम करू शकले. हे पण वस्तुस्थिती आहे. ही इज ए बेसिकली रीडर अँड देन लीडर. ही इज ए लीडर ऑफ रीडिंग कपॅसिटी. म्हणजे विदेशामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब जायचे, त्यांचे तुम्ही दौरे काढून बघा. 3 तास पुस्तकालयासाठी अधिकृत दौऱ्यांमध्ये नोंदणी आहे आणि त्या ठिकाणी जायचे, पुस्तकालयांमध्ये, पुस्तकांच्या दुकानात पुस्तकं खरेदी करायचे, येऊन वाचायचे. साहित्य अकादमी मराठीला मिळालं की पहिला त्याचा वाचक यशवंतराव चव्हाण असायचे. म्हणजे त्याचं एक उदाहरण मी सांगेन की रणजित देसाईंना साहित्य अकादमी मिळालं आणि पुरस्कार घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे त्या दिवशी गेले भेटायला. तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी साहित्य पुरस्कृत रचना काढून त्यांच्या हातात दिली. ती अंडरलाईन केलेली होती. रणजित देसाईंनी असं सांगितलं की ज्या देशाला आणि ज्या प्रांताला असा वाचक मुख्यमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री मिळतो, तोच देश खरा समृद्ध देश आहे. मी असा एक संदर्भ पूर्वी वाचला होता, तुमच्या या खंडांच्या मध्ये आहे का किंवा तुम्हाला सापडला आहे का मला माहीत नाही, किंवा तो खरा आहे का हेही आपण या निमित्ताने तपासून बघू शकतो, की 1960च्या दरम्यान यशवंतरावांनी तर्कतीर्थांच्या समोर असा प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही एकतर राज्यसभेवर तरी या किंवा हे काम तरी घ्या, आणि यांनी राज्यसभेच्या ऐवजी हे काम हाती घेतलं. हा संदर्भ बरोबर आहे? आहे. म्हणजे त्यांना खरं म्हणजे त्यांना चॉईसच होता की तुम्ही राज्यसभेवर जाता का महाराष्ट्रात राहता. ते म्हणले दिल्लीला जाऊन मी काय करू, माझं नातं मराठीशी आहे. आणि खरं म्हणजे आणखीन मंत्रिमंडळाची पण ऑफर होती. ते म्हणले मला ते अगदी राज्यपालही होऊ शकले असते, राष्ट्रपती मला त्यात अजिबात पण मला इंटरेस्ट नाही. मला तुम्ही माझ्या आवडीचं काम द्या. आणि त्यांनी ही महाराष्ट्राची ज्ञानरचना मांडली. ते म्हणले तुम्ही मांडणी करा, आम्ही साधनं देऊ. इतकी उदारता म्हणजे त्या काळात, नेहरूंच्या काळात, यशवंतरावांच्या आणि हे नेहरूंच्या काळात पण, नेहरूंच्या काळामध्ये पहिले साहित्य अकादमीचे सचिव प्रभाकर माचवे होते. प्रभाकर माचवे यांची निवड नेहरूंनी तर्कतीर्थांसारखीच केलेली आहे. साहित्य अकादमीची स्थापना ही नोबेल अकॅडमीच्या पद्धतीने व्हावी असं नेहरूंना वाटायचं. म्हणून ते असं पाहत होते की भारतीय सर्व भाषांची जाण कोणाला आहे. आणि त्यांना अनेक लोकांनी सांगितलं की वर्तमानात 1-2 व्यक्ती सर्व भारतीय भाषांची जाण असणार आहेत. फक्त त्याची उच्चार आणि व्यक्तक्षमता विनोबांच्याकडे आहे, पण साहित्य आणि समीक्षा क्षमता एकाच व्यक्तीकडे आहे, ते होते प्रभाकर माचवे. नेहरूंनी त्यांना विनंती केली की मी असं एक संस्था स्थापतो, त्याची तुम्ही सचिव व्हाल का. तर ते म्हणले व्हाल का विचारता हा माझा गौरव आहे आणि मी आयुष्यभर हे काम करेन. आणि आयुष्यभर माचवेंनी भारतीय भाषांच्या समन्वयाचं काम केलं. आज तुम्हाला साहित्य अकादमीची जी सँटिटी, जी साहित्य संस्कृती मंडळाचं जे पावित्र्य आहे, तेच पावित्र्य आज साहित्य अकादमीला जे दिसतं ते पायाभूत सचिवांनी, म्हणजे आपल्या साहित्य संस्कृती मंडळाचे सचिव कोण होते एकेकाळी, सेतू माधवराव पागडी होते. तर अशी मोठी माणसं या मंडळांना मिळाली म्हणून त्यांचं साहित्यिक. आणि मला तो नेहरूंचा सगळा कालखंड जर पाहिला 1960 पासून, तर नेहरू आणि त्यानंतरही पुढची काही वर्ष 60 ते 80, जर तर्कतीर्थांनी विश्वकोश, वाई हे आपलं कार्यक्षेत्र न ठरवता असं ठरवलं असतं की राज्यसभेवर जायचं, आणि त्यावेळी सर्वपल्लीपासून तर
झाकीर हुसेनांच्या पर्यंतचे सगळे विद्वान स्कॉलर्स होते, ते ज्या म्हणजे पदावर गेले, त्यांची निवड स्कॉलरशिपवर होती. ते ज्या पदावर गेले ते पाहता जर यांनी राज्यसभा निवडली असती तर कदाचित लवकरच मंत्रिमंडळ, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि कदाचित राष्ट्रपती या दिशेने त्यांचा प्रवास होऊ शकला असता. राजेंद्र प्रसादांचे आणि तर्कतीर्थांचे जवळचे संबंध होते. महात्मा गांधींचे इतके जवळचे संबंध होते की महात्मा गांधींच्या मुलाचं लग्नाचं पौरोहित्य तर्कतीर्थांनी केलं आहे. इतका असताना हा मनुष्य राजकारणाकडे साधन म्हणून पाहत नाही, राजकारणाला परिवर्तनाचं माध्यम मानतो. एक गोष्ट आपण दुरुस्त केली पाहिजे की तर्कतीर्थांनी ज्ञानक्षेत्र निवडलं पण राजकीय संन्यास नाही घेतला. वेळोवेळी प्रत्येक प्रश्नावर त्यांनी आपली राजकीय मतं व्यक्त केलेली आहेत. म्हणजे लेटस कम टू बी डिफर, की मतभिन्नतेसह आपण एकत्र येऊ आणि काम करू. ही जी वैचारिक प्रगल्भता त्या काळामध्ये राजकारणामध्ये होती त्याचं पुनरुज्जीवन आज परत होण्याची गरज आहे. त्यामुळे आपला एक थोडा प्रोव्होकेटिव्ह मुद्दा असा पुढे येऊ शकतो आत्ताच्या आपल्या ह्या शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरातून, की महाराष्ट्राचे अशा व्यक्ती की ज्या उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती झाल्या नाही किंवा होऊ शकल्या असत्या किंवा महाराष्ट्राने गमावलेले, त्यामध्ये तर्कतीर्थ असं आपण म्हटलं तर कोणालाही अतिशयोक्ती वाटण्याचं काहीच कारण नाही, आश्चर्य पण वाटायचं कारण नाही. तर आता असे हे तर्कतीर्थ, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गुरु होते केवलानंद सरस्वती. त्यानंतर त्यांच्यावरचा प्रभाव एका बाजूला मार्क्स, दुसऱ्या बाजूला गांधी आणि नंतर थोडं पुढच्या काळामध्ये रॉय. तर ह्या 4 लोकांच्या वरचा किंवा त्यांचा असलेला प्रभाव आणि यांचं स्वतःचं, यातून तयार झालेले आकाराला आलेले लक्ष्मण शास्त्री जोशी हे तुम्हाला आत्ता एवढा सगळा अभ्यास झाल्यावर कसे दिसतात? मला असं वाटतं बरं का की तर्कतीर्थांचे 6 अध्यायी जसे विनोबा होते तसे श्रीशम नवरे पण होते, की ज्या नवऱ्यांनी अनेक वर्तमानपत्राचं संपादन केलं आणि मुंबईला श्रद्धानंद महिलाश्रमाचे अनेक वर्षे सचिव होते. त्या काळची सगळी विद्वान मंडळी ही कर्मशील होती असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्या काळचा कोणताही प्रबोधक हा वाचावीर नव्हता, तो कृतीवीर होता असे सगळ्यांचं चरित्र अभ्यासताना तुम्हाला लक्षात येईल. मला स्वतःला तर्कतीर्थांच्याबद्दल असं वाटतं की ते प्रासंगिक रॉयवादी होते, प्रासंगिक वेदांती होते, प्रासंगिक गांधीवादी होते, प्रासंगिक काँग्रेसी होते, मार्क्सवादी होते, पण सर्व काळात ते स्वतंत्र होते. म्हणजे मार्क्सवादाशी मतभेद होते, गांधीवादाशी मतभेद होते आणि ते प्रकटपणे आपले मतभेद त्या त्या व्यक्तींच्या पुढे व्यक्त करायचे. म्हणून मी मगाशी म्हणलं की लेटस कम टुगेदर टू बी ए डिफर. मतभेदांसह एकमेकाला स्वीकारणं आणि एकमेकाच्या मतांचा आदर करून नव्या उदार मतवादी विचारांच्याकडे जाणं हा तर्कतीर्थांच्या विचाराचा खरा प्रवाह आहे. त्यांनी स्वतःचं वर्णन परिवर्तनवादी शास्त्री असंच केलेलं आहे, जे तुमच्या खंडामध्ये मांडलेलंच आहे. तर आता आपल्या मुलाखतीचा हा जो पूर्वार्ध आहे त्याच्यातला शेवटचा प्रश्न मला असं विचारायचा आहे की 5 वर्ष तुम्ही तर्कतीर्थांच्या वाङ्मयामध्ये अनेक वेळा बुड्या घेतलेल्या आहेत. हो, म्हणजे तुम्ही अनेक वेळा, मी सांगेन तुम्हाला, तुम्ही चकित झाला असाल, भयचकित झाला असाल, थक्क होऊन गेला असाल. हे सगळं इतकं, म्हणजे एका प्रस्तावनेचं शीर्षक आहे भयचकित नमावे तुझला. ओके. तर या 5 वर्षापूर्वीचे सुनील कुमार लवटे जे 70च्या उंबरठ्यावर होते आणि आता 5 वर्षानंतरचे सुनील कुमार लवटे, ह्यांच्यामध्ये या तर्कतीर्थांच्यामुळे काय बदल झाला? मी नगण्य झालो खरं म्हणजे. मला माझ्या अज्ञानाची जाणीव झाली. आणि मी तुम्हाला एक छोटी घटना सांगेन की तर्कतीर्थांनीच असं एका लेखात लिहून ठेवलेलं आहे की आपण ज्ञानसत्तावादी स्वतःला ज्ञान तपस्वी वगैरे म्हणतो असे काही असत नाही. मुळात ज्याला तुम्ही ज्ञान समाज आणि ज्ञान साम्राज्य म्हणता ते ज्ञान साम्राज्य वास्तव ज्ञान साम्राज्याचा 1/1 हिस्सा पण नाही.
आणि त्यासाठी त्यांनी दाखला दिलेला आहे की मी जगातले सगळे कोश वाचलेले आहेत. ते वाचत असताना एकदा मला एक कोश हातात आला आणि माझा सगळा अहंकार दूर झाला. त्या कोशाचं नाव होतं एनसायक्लोपीडिया ऑफ इग्नोरन्स, अज्ञाताचा विश्वकोश. त्या अज्ञाताच्या विश्वकोशामध्ये जगातल्या 50 शास्त्रज्ञांनी 50 विद्याशाखांच्या मधले लेख लिहिलेले आहेत. आणि आपापल्या विद्याशाखेत काय काय माणसाला माहीत नाही याची जंत्री दिलेली आहे. त्याचं एक छोटं उदाहरण सांगेन की झोपेबद्दल एक निबंध आहे त्याच्यामध्ये. आणि असं सांगितलं आहे की मानसशास्त्राला अजून झोपेची उकल झालेली नाही. आणि पुढे असं लिहिलं आहे की मनुष्य ज्ञानाचा जो अहंकार बाळगतो तो सगळा अहंकार त्याच्या अज्ञानानेच निर्माण झालेला आहे. तो दूर व्हायचा असेल तर उर्वरित अज्ञानाचं साम्राज्य प्रकाशित आलं पाहिजे. माझा प्रयत्न एका अज्ञानी साम्राज्यात प्रकाश आणण्याची एक छोटी कृती आहे. मित्रहो, सुनील कुमार लवटे यांची आपण जी 2 भागातली मुलाखत घेणार आहोत त्यातला हा पूर्वार्ध आहे. या मुलाखतीमध्ये आपण तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते तरी कोण आणि त्यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन करताना यांना काय अडचणी आल्या आणि काय काय बोध झाले, काय शोध लागले याबद्दल आपण अतिशय हिमनगाचं टोक म्हणावं त्यांनी उच्चार केलेला आहे, लिहिलेला आहे या खंडांच्या मध्ये 1-2 प्रसंगी. तशीच आत्ताची आपली ही मुलाखत आहे. प्रत्यक्षात या 18 खंडांच्या मध्ये काय काय आहे या संदर्भात आपण उत्तरार्धामध्ये ऐकू आणि पाहू. धन्यवाद.